आपण दर महिन्याला खूप मेहनत करतो, सकाळी लवकर उठतो, ट्रॅफिकमध्ये अडकतो, कामावर बॉसचे बोलणे ऐकून घेतो, परत संध्याकाळी घरी येतो आणि मग शेवटी कसाबसा महिन्याचा पगार होतो आणि तो पहिल्याच आठवड्यात संपून जातो. मग आपण परत दुसऱ्या पगाराची वाट बघत बसतो. असं का होत असतं? कारण आपल्याकडे पैसे कमवण्याचे जास्त मार्ग नसतात. आपल्याला लहानपणापासून हेच शिकवले गेले आहे की पैसे फक्त नोकरीतून येतात. पण आता ते दिवस गेले आहेत. आजच्या काळात कमी गुंतवणूक, थोडी हुशारी आणि योग्य कल्पना वापरून तुम्ही तुमच्या नोकरीसोबतच एक उत्तम साईड इन्कम निर्माण करू शकता आणि पुढे जाऊन कदाचित तेच तुमचं मुख्य इन्कम स्रोत सुद्धा होऊ शकतं. आज मी तुम्हाला अशा 2 बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहे ज्या केवळ आजच्या काळातच काम करत नाहीत, तर येणाऱ्या काळात सुद्धा वेगाने वाढतील. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सुरू करण्यासाठी तुम्हाला MBA किंवा मोठ्या रकमेची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त एक विचार हवा आहे, आता मलाही काहीतरी वेगळं करायचंय. तर बघूया त्या 2 बिझनेस आयडिया काय आहेत. तर बिझनेस नंबर 1 आहे फूड स्टॉल मॅनेजमेंट. तुम्ही तुमच्या शहरात पाहत असाल, एक स्टॉल असतो, त्याच्यावर एक व्यक्ती पाणीपुरी, चाट, भेळ, डोसा, वडापाव असं काहीतरी विकत असतो. पण तो दिवसाला किती कमवतो हे आपल्याला माहिती आहे का? जर त्याची लोकेशन चांगली असेल तर तो सरासरी 3 ते 4 हजारापर्यंत दिवसाचे कमावतो. आता तुम्ही म्हणसाल, हा तर आपल्याला फूड स्टॉल चालू करायला सांगतोय. तर तसं नाही. तुम्ही स्वतः फूड स्टॉलवर काम न करता हा व्यवसाय चालू करायचा आहे. तुम्ही तुमच्या आसपास पाहिलं असेल, कितीतरी फूड स्टॉलवर जे ॲक्च्युली काम करतात त्यांचा तो स्टॉलच नसतो. मालक तर दुसराच असतो. ते फक्त पगारावर काम करत असतात. तुम्हालाही असंच करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक फूड आयटम निवडून एक स्टॉल तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका ट्रस्टेड माणसाची व्यवस्था करावी लागेल. अलीकडच्या काळात खूप लोकांना कामाची गरज आहे. सुरुवातीला तुम्हाला स्टॉलचा खर्च आणि त्या कामगाराचे वेतन तयार ठेवावे लागेल. पण एकदा स्टॉल चालू झाला की तुम्ही त्याच्या प्रॉफिटमधून पुढील साहित्य, कामगाराचा पगार इत्यादी मॅनेज करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त एक चांगली लोकेशन निवडायची आहे, जसं की कॉलेज, बस स्टँड किंवा एखाद्या कंपनीच्या बाहेर. यासाठी तुम्हाला किती खर्च लागेल बघूया. फूड स्टॉल साहित्य आणि कामगाराचा पगार यासाठी सरासरी तुम्हाला 30 ते 35 हजार खर्च येईल. यामध्ये मी कामगाराचा पगारसुद्धा धरला आहे, कारण तुमच्याकडे एका महिन्याचा आगाऊ पगार असावा म्हणून. हे फक्त 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, मग नंतर फक्त प्रॉफिटच आहे. या व्यवसायामधून तुम्ही महिना 80 ते 90 हजारांपर्यंत कमवू शकता. जरी सगळा खर्च 40 ते 50 हजारापर्यंत पकडला तरी तुम्हाला तुमचे काम बघून महिना 40 हजारापर्यंत हा साईड इन्कम मिळतोय. आता बिझनेस नंबर 2 कंटेंट क्रिएशन. आता यामध्ये अशी खूप लोक असतील की ज्यांना बाहेर जाऊन बिझनेस करायचा नाही, पण घरी राहून करायचा आहे. त्यांच्यासाठी हा एक चांगला बिझनेस आहे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी एक चांगली स्किल असते, जसं की कुकिंग करणे, व्लॉग करणे, व्हिडिओ एडिटिंग करणे, कोणत्या तरी विषयावर आपलं मत मांडणे, आरोग्याबाबत माहिती असणे, ट्रेडिंगबद्दल माहिती असणे, असं काहीतरी प्रत्येक माणसामध्ये असतेच. ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग यूट्यूबवर जायचं आणि त्याबद्दल सर्च करायचं. जे टॉपला व्हिडिओज येतील त्याचा रेफरन्स घेऊन तुमच्या स्टाईलने नवीन व्हिडिओ बनवायचा आणि डेली व्हिडिओज टाकून चॅनल मॉनिटाईज करायचा. या बिझनेसमध्ये पैसे, प्रसिद्धी खूप मिळते. तुम्ही तुमचे व्हिडिओज यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा अपलोड करू शकता. हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर शूट करायचे आहेत. जर काहींना चेहरा दाखवायचा नसेल तर त्यांनी फेसलेस व्हिडिओ बनवायचे. त्यासाठी गुगलवरून पाहिजे त्या इमेज घ्यायच्या. यासाठी तुम्हाला खर्च 0 आहे आणि तुम्हाला फक्त या कामातून रोज 2 तास टाईम काढायचा आहे. जर तुम्ही यामध्ये योग्य प्रकारे काम केलं तर तुमचं पुढं जाऊन हे करिअरसुद्धा होऊ शकतं. फक्त यासाठी तुम्हाला रोज थोडं यूट्यूबवरून शिकावं लागेल आणि या कंटेंट क्रिएशनमधून तुम्ही पाहिजे इतका पैसा कमवू शकता. आता मी जे 2 बिझनेस सांगितले आहेत ते तुम्हाला लगेच पैसे मिळवून देणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमची बुद्धीसुद्धा वापरावी लागेल, थोडंसं कष्टही घ्यावं लागेल. तरच आपण या रोजच्या दगदगीतून बाहेर पडू शकतो.